महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत आहे। त्याला जळगाव शहर देखील अपवाद नाहीये। जळगाव शहरामध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 4000 नागरिकांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे। धक्कादायक म्हणजे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याचा देखील बळी गेलाय। पाहुयात जळगावात मोकाट कुत्र्यांची किती दहशत आहे। जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस। धक्कादायक 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी। वर्षभरात 4000 नागरिकांना कुत्र्यांचा चावा। राज्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना प्रचंड वाढल्या। जळगाव शहरात तर मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे। जळगावच्या नागेश्वर कॉलनीत अंगणात खेळत असलेल्या 4 वर्षीय अरविंद गायकवाड या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेलाय। या चिमुकल्याच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करतात। महापालिकेने लक्ष घालून जे सुखसोयी आहे, जे आरोग्य कुत्र्याबद्दल आहे करायला पाहिजे ना। टेंडर प्रक्रिया राबते, लोकांचे जीव जातोय तोपर्यंत राबवणार आहे काही टेंडर प्रक्रिया। जे आयुक्त आहे आणि जे आरोग्य निरीक्षक आहे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही आज मागणी केलेली आहे। अन्यथा कारवाई न झाल्यास आम्ही या ठिकाणी मोठे आंदोलन या ठिकाणी छेडू। याच भागात गेल्या काही दिवसात 11 पेक्षा अधिक जणांवर कुत्र्यानं हल्ला करत गंभीर जखमी केलं। त्यामुळे या परिसरात सध्या कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे। आमच्या वस्तीमध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त आहे। कुत्र्यांची संख्या साफसफाई तर काहीच नाही आहे, पण आमच्याकडे ते पिसाटा लोकांचा दावा घेतात। आतापर्यंत 11 लोकांचा दावा घेतलाय त्यांनी। आमदार सुरेश भोळे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही आता केला जातोय। तसंच महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। तर महापालिकेचा एक साधा अधिकारी सुद्धा विचारपूस करणार आला नाही, म्हणजे या गोष्टीचं आम्हाला खरं वाईट वाटतं की तुम्ही प्रशासक म्हणून मला वाटतं आपत्ती काळामध्ये तुम्हाला ज्या घटना आहेत त्या घटनेचा विसर पडलेला आहे आणि मला वाटतं त्यावेळेला तुम्ही आरोग्य अधिकाऱ्यांनी 24 तास सेवा देण्याची जबाबदारी असते। नागरिकांचं म्हणणं फोन केला आणि बंद करून टाकला। अशा पद्धतीने जर आरोग्य अधिकारी वागत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार। धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षभरात जळगाव शहरात 4000 पेक्षा अधिक नागरिकांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे। जळगाव शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागील वर्षामध्ये म्हणजे एप्रिल ते मे पर्यंत ही आकडेवारी आहे की आपण टोटल आकडेवारी जी आहे ही 4189 डॉग बाईटचे केसेस आपण इथं ट्रीट केलेले आहेत। त्याच्यामध्ये पुरुष हे 2640 आहेत, महिला 749 आहेत। त्यात 2640 पुरुषांना कुत्र्यांचा चावा तर 749 लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे। कुत्रेवर निर्विजीकरण करण्याची प्रक्रियेची जाहीर निविदा सूचना आज प्रसिद्ध झालेली आहे आणि शासनाच्या पोर्टलवर सुद्धा ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर जळगाव महापालिका प्रशासन चांगलंच हादरलंय। महापालिकेनं तातडीनं चौथ्यांदा निर्बीजीकरणाची निविदा प्रसिद्धीची प्रक्रिया राबवली असून श्वान निर्बीजीकरण प्रक्रियेसाठी पशुवैद्यकीय विभागालाही पत्र देण्यात येणार आहे। या घटनेवरून आता आरोप आणि प्रत्यारोप होत असले तरी प्रत्यक्षात या घटनेत एका निरागस पालकाला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे मोकाट कुत्र्यांबाबत महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।